शिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कठोपनिषद चालू असणारं आपलं आणि उपनिषदामध्ये असणारी दुसरी वल्ली आणि दुसऱ्या वल्लीच्या माध्यमातून मागच्या आपण पाठामध्ये 5, 6, 7 मंत्राच्या अनुषंगाने ही जी आत्मविद्या आहे हे आत्मविद्येचा असणारा उपदेश कशा प्रकारे झाला पाहिजे, कोणता गुरु कोणाकडनं घेतला पाहिजे. केवळ नुसतं मी गुरु आहे मी तुम्हाला शिकवतो असं म्हणून चालणार नाही. ते काय स्वयंधीरा पंडितम मन्यमाना, आपणच आपली स्तुती करून आपणच आपल्याला पुरस्कार देऊन आपणच आपल्या अनेक प्रकारच्या उपाधी लावून हे आत्मतत्व सांगता येत नाही. आणि म्हणून तर सांगितलं स्वयंधीरा पंडितम मन्यमाना. हे सगळे कसे अंधे नैव नियमाना यथा अंधा हा सांगितलं. तशाप्रमाणे एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला घेऊन जातो आणि काय होतं मग सर्वच्या सर्व त्या काय एखाद्या खड्ड्यामध्येच पडतात. त्याप्रमाणे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जो गुरु नसेल, केवळ स्वतःच अध्ययन अध्यापन करून उपदेश करणारा गुरु असेल त्याच्याकडनं काही साध्य होत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे कोणाकडनं उपदेश घ्यावा, शिष्य आणि गुरु यांची असणारी दोघांची पात्रता त्या ठिकाणी पाहिजे. अनन्य भावाने शिष्य ज्यावेळेस शरणागत येतो त्याच वेळेस गुरु उपदेश करतो. तोपर्यंत उपदेश नाही, त्याचं अधिकारित्व कळलं पाहिजे. खरोखरच त्याला तहान लागली आहे का. तहान लागली नाही आणि मग नुसतं पाण्याच्या बाटल्या देत बसलं तर काही त्याचा उपयोग होणार नाही, वेस्टेज ऑफ मनी. तसं आहे, त्याला तहान नाही, त्याला अजून कळतच नाही, काही संसारामधलं दुःख कळलंच नाही, परमेश्वर काय जाणून घ्यायची इच्छाच झाली नाही, त्याला जो उपदेशाचे डोस जर पाजायला लागलो तर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि गीतेच्या माध्यमातून सुद्धा भगवंतांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला. काय अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये यद्यपि सगळं काही सांगितलं, कुलक्षे प्रणश्यंती कुलधर्मा सनातना हा धर्मे नष्टे कुलं, सगळं सांगितलं इतिहास, परंतु भगवंताने उपदेश नाही केला पहिल्या अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्यायामध्ये तेच चालू राहिलं. परंतु जोपर्यंत अर्जुन भगवंताला म्हणत नाही काय कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम. की हे भगवंता काय झालं, मी धर्मसम्मूढ चेतसा, चेतसा म्हणजे बुद्धी, जी माझी बुद्धी आहे ही माझी बुद्धी काय झाली आता आहे धर्मसम्मूढ. म्हणजेच काय काय करायचं आणि काय करायचं नाही, म्हणजेच आता युद्ध करावं का घरी बसावं, काय नक्की योग्य हेच मला आता लक्षात येत नाही. अशा प्रकारे माझी बुद्धी आता निर्णय घेण्याची क्षमता माझ्या बुद्धीमध्ये आता राहिलेली नाही. आणि म्हणून मग काय करा तुम्ही योग्य शाधिमाम त्वाम प्रपन्नम सांगितलं. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. ज्यावेळेस अर्जुन म्हणतो काय शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, की हे भगवंत मी अनन्य भावाने तुम्हाला शरण आलेलो आहे, मी आता तुमचं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे थोडक्यात. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस अर्जुन काय शिष्यत्व स्वीकारतो त्याच वेळेस भगवंत मग त्यांना असणारा उपदेश अशोचानन्मशोचत्वं प्रज्ञावादांच वास न अनुशोचंती पंडिता. हा जे पंडित हे अर्जुना ज्याच्यातनं प्राण गेलेले आहेत अथवा ज्यामध्ये प्राण आहेत, गतासून गता असुंश्च म्हणजे ज्याच्यामध्ये प्राण आहेत म्हणजे जे जीवित आहेत, गता असुंश्च ज्याच्यामधून प्राण निघून गेलेले आहेत म्हणजे जे मरण पावलेले आहे, त्यांच्याबद्दल न अनुशोचंती त्यांच्याबद्दल पंडिता हा जे पंडित आहे
जे शास्त्राचे मर्मज्ञ आहेत अशा असणारे पंडित, शास्त्राचे असणारे मर्मज्ञ ब्रह्मविद हे शोक करत नाही. म्हणून त्या ठिकाणी मागच्या पाठामधनं पुन्हा तो सांगण्याचा प्रयत्न केला. पंडित हा म्हणजे काय? पंडित म्हणजे केवळ शास्त्र व्याख्यान कौशल्य म्हणजे पांडित्य नाही. तर पंडा यस्य जायते इति पंडित हा शास्त्र म्हणते, ज्याच्यामध्ये आत्मानात्म विवेक करण्याची बुद्धी जागृत झालेली आहे तो पंडित. मग बाकीचे या मंत्रा 5व्या मंत्रामध्ये बोलल्याप्रमाणे स्वयंधीरा पंडितम मन्यमाना हा स्वतःच पंडित मानतात, पण त्याचा काही उपयोग नाही. ते भुक्तये न तू मुक्तये आचार्य म्हणतात. त्या ठिकाणी वाक् वैखरी शब्दजरी शास्त्र व्याख्यान कौशल्यम वैदुष्याम विदुषाम तद्वत भुक्तये न तू मुक्तये. हे सगळं जरी किती असलं, छान छान प्रवचनं देतोय, सगळं करतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, शब्दजरी शब्दाचा असणारा झरा एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर शास्त्र व्याख्यान कौशल्यम छानपैकी शास्त्राचं व्याख्यान करणार आहे, परंतु हे सर्व ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कशासाठी? भुक्तये न तू मुक्तये सांगितलं आचार्य त्या ठिकाणी. सर हे सगळ्या गोष्टी स्वतःच्या भोगासाठीच जर प्राप्त करून घेत असेल, ते सगळं किती जरी त्याच्याकडे असलं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. न मुक्तये ते मुक्तीच्या मार्गाकडे, परमेश्वराच्या मार्गाकडे घेऊन जाणार नाही. आणि म्हणून परमेश्वराकडेच्या मार्गाकडे घेऊन जाणारी जी विद्या आहे ती आत्मविद्या, तिचा उपदेश आहे. तिचा उपदेश जो तत्वज्ञ आहे, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ हे दोन शब्द शास्त्राने त्याची व्याख्या केली. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, तो श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे. अशा श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरुकडनं ज्यावेळेस उपदेश होतो त्यावेळेस तो उपदेश सार्थक होऊन तो असणारा शिष्य श्रवण मनन निदिध्यासाच्या अनुषंगाने स्थानोनिखन न्यायेनं ते आत्मतत्व दृढ करून ती असणारी निर्विकल्पक समाधी तिकडे जाण्याचा निश्चितपणे तो प्रयत्न करतो. म्हणजे अशा प्रकारे हा जो आत्मतत्व आहे हे कसं आहे, पण अत्यंत हे दुर्लभ आहे. तेच कालच्या पाठामध्ये शेवट पाहिलं 7व्या मंत्रामध्ये श्रवणायापि बहुवीर्यो न लभ्य शृण्वन्तोपि बहोयम न विद्युः आश्चर्यो वक्ता कुशलस्य लब्धा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः. अशा प्रकारे अत्यंत दुर्लभ आहे, सहज नाही. म्हणजे सांगणारा सुद्धा इथं काय आश्चर्यवानच आहे, ऐकणारा आश्चर्यवानच आहे. आणि तिकडे म्हणते गीतेने सांगितलं का आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति दैव जान्यः आश्चर्यवत चैनमन्य शृणोति श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चिद. गीता म्हणतं सगळं हे जे काय आहे दुसऱ्या अध्यायामध्ये काय गीता सांगितल्यानंतर हे सगळंच आश्चर्य आहे. स्थितप्रज्ञास्य का भाषापासून आरंभ करून शेवटच्या मंत्रापर्यंत जे आहे दुसऱ्या अध्यायामध्ये की त्याचं काय सगळं हे प्रजहाति यदा कामान आत्मन्नैवात्मना तुष्टः, की केवळ स्वतःच्या आत्म्यामध्ये रमान राहणारा स्थितप्रज्ञस्तोच्यते, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. अशा प्रकारे सगळं ज्या गोष्टी आहे कशा या आश्चर्यवानच आहे. आणि म्हणून दोन्ही वक्ता सांगणारा, श्रोता ऐकणारा, हे दोन्ही काय सगळंच आश्चर्य या ठिकाणी. आश्चर्याच्या व्यतिरिक्त अन्य काही वस्तू या ठिकाणी नाही. म्हणून सगळं जे आहे ते सगळं आश्चर्यच आहे. आणि म्हणून आश्चर्यो नाता कुशलानुशिष्ट हा आचार्य सुद्धा काय कुशल आचार्याद्वारेच श्रोत्रिय ब्रह्म याचा उपदेश केला तरच काय होतो, तो जो आहे उपदेश योग्य ठिकाणी रुजू होतो. जसं सांगितलं मातीची सगळी जर शेताचं व्यवस्थित सगळं झालेलं असेल, नांगरणी पाळी वगैरे सगळं व्यवस्थित देऊन वजवणी ज्याला म्हणतात, आमच्याकडे वजवणी म्हणतो, सगळं व्यवस्थित झाले असेल तर मग काही करायचं नाही. फक्त आता काय करायचं, बी जे आहे ते आणायचं आणि फक्त ते त्या ठिकाणी आरोपण करायचं, पेरायचं आहे फक्त. आणि जर बाकी सगळं व्यवस्थित झालेलं असतं छानपैकी बी उगून येणार. तसंच ते या ठिकाणी सुद्धा की सगळं जे असणारे अंतःकरणाची असणारी संपूर्ण असणारी वजावट जी आहे व्यवस्थित झाली असेल, त्याच्यामध्ये असणारी दैवी गुण संपत्ती प्राप्त झालेली असेल तर मग बाकी काही नाही. गुरु फक्त उपदेश त्या ठिकाणी करणार. त्या उपदेशानेच म्हणून 4 असणारी ती महावाक्य आपण म्हणतो, 4ही वेदांची असणारी 4 महावाक्य.
त्याला काय म्हणतात, वही संप्रय मंत्र, परंतु ती महावाक्य म्हणतो आपण त्याला. 4 वेदांमध्ये 4 असणारी ही महावाक्य. त्या महावाक्याचा काय, त्याने उपदेश, जीव शिव ऐक्य ज्ञान ज्या वाक्यातून होतं त्या वाक्यांना महावाक्य असं म्हटलं जातं. अशी 4ही वेद ज्या आहेत, या 4ही वेदांची 4 महावाक्य आहे. कोणकोणती ती, तर पहिलं आहे अहम ब्रह्मास्मी. हे कोणत्या वेदाचं आहे, तर हे अहम ब्रह्मास्मी हे वाक्य यजुर्वेदामध्ये आहे. यजुर्वेद कशा, आणि उपनिषद, वेदांतर्गत जे उपनिषद आहे त्या वेदांतर्गत असणारं उपनिषद म्हणजे बृहदारण्यक. म्हणून बृहदारण्यक उपनिषदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये ब्राह्मण चतुर्थ आणि मंत्र 10वा, त्या मंत्रामध्ये अहम ब्रह्मास्मी हा जो उपदेश आहे, हा उपदेश त्या ठिकाणी दिला गेला. य एवं वेद अहम ब्रह्मास्मी इति स इदगम सर्वं भवति, अशा प्रकारे मंत्र आहे. आणि त्या मंत्रामध्ये अहम ब्रह्मास्मी हा उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. प्रज्ञानम ब्रह्म दुसरं महावाक्य. ते कशामध्ये आलं, ते ऋग्वेदामध्ये आहे. ऋग्वेदाच्या अंतर्गत कोणतं उपनिषद येईल, तर ऐतरेय उपनिषद जे आहे त्या ऐतरेय उपनिषदाचा असणारा हा मंत्र आहे. कुठे आला, 3ऱ्या अध्यायामध्ये प्रथम खंडामध्ये असणारा हा मंत्र आहे. काय म्हणतात, लोकप्रज्ञा प्रतिष्ठिता प्रज्ञानम ब्रह्म. अशा प्रकारे यजुर्वेदामध्ये असणारं प्रज्ञानम ब्रह्म ऋग्वेदामध्ये असणारं, त्या ऋग्वेदाच्या अंतर्गत ऐतरेय उपनिषदामध्ये. 3रं असणारं महावाक्य तत्त्वमसी. हे कुठे आलं, हे आलं सामवेदामध्ये. सामवेदांतर्गत कुठलं, छांदोग्य उपनिषदामध्ये. त्या ठिकाणी श्वेतकेतून उद्दालक त्याची असणारी ती कथा त्या ठिकाणी आपण सांगतो. त्या दोघांची, तो गुरुग्रही गेला वगैरे, तिथनं शिष्या विद्या प्राप्त करून आल्यानंतर वडिलांना लक्षात आलं त्यांनी काही शिकला नाही, म्हणून त्या अनुषंगाने मग वडिलांनी बोलून जो उपदेश केला तो त्या ठिकाणी असणारा छांदोग्य दर्शनामध्ये 6व्या अध्यायातील खंड 8वा मंत्र 7वा. त्याच्यामध्ये मग वडीलच श्वेतकेतूला हा उपदेश करतात. कोणता, श्वेतकेतुद्दालक. त्या ठिकाणी असणारा उपदेश काय म्हणतात, स य एषोणि मयि ततगं सर्वं तत्सत्यगं स आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो. अशा प्रकारे श्वेतकेतूला तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश छंदोग्य असणारा उपनिषद, त्या अंतर्गत सामवेदामध्ये असणारं तो उपदेश दिला गेला. आणि 4था असणारं महावाक्य अयमात्मा ब्रह्म, हे अथर्ववेदाचं असणारं महावाक्य असणारं उपनिषद मांडुक्य उपनिषद. अत्यंत अलग लक्षात, मुमुक्षूंसाठी मांडुक्य केवळ अलम. एक मांडुक्य उपनिषद जरी मुमुक्ष खरोखरच मुमुक्ष असेल तर त्यासाठी मांडुक्य उपनिषद. म्हणून तो मांडुक्य उपनिषदामध्ये पहिला जो खंड आहे, या पहिल्या खंडामध्ये असणारा द्वितीय मंत्रामध्ये असणारा अयम आत्मा ब्रह्म हे जे महावाक्य आहे ते त्या ठिकाणी सांगितलं. काय, सर्वगम हेतद ब्रह्म अयमात्मा ब्रह्म सोयमात्मा चतुष्पाद. अशा अनुषंगाने या अशा प्रकारे 4ही वेदांची असणारी 4 महावाक्य, त्याच्याद्वारे काय, जीव आणि शिव ऐक्याचं असणारं ज्ञान जी करून देतात ती महावाक्य. म्हणून ही जी महावाक्य आहे, ही महावाक्य अहम ब्रह्मास्मी यजुर्वेद, प्रज्ञानम ब्रह्म ऋग्वेद, तत्त्वमसी सामवेद आणि अयमात्मा ब्रह्म अथर्ववेद. अशा अनुषंगाने जो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरु आहे त्याच्याकडनं त्यांचा उपदेश झाल्यानंतर निश्चितपणे तो जो शिष्य आहे तर अंतर्मुख होऊन त्याला त्याचा असणारा आत्मानुभूती निश्चितपणे येते. आणि म्हणून अशा प्रकारे योग्य असणारा गुरु, त्या योग्य गुरुकडनं दिलेला उपदेश निश्चितपणे काय होतो, सार्थ त्या ठिकाणी होतो. तेच आता या ठिकाणी कुठल्या 8वा जो मंत्र आता या ठिकाणी आज आरंभ होणार आहे, 8व्या मंत्राच्या माध्यमातूनच ती गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे कोणत्या गुरुकडनं उपदेश केल्यानंतर काय होतं ते या ठिकाणी सांगितलं. कस्मात् न नरेण वरेण प्रोक्तेश सुविज्ञेय बहुधा चिंत्यमानः
अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ति अनन्यतर्क्यमनुप्रमाणात्. अशा प्रकारे अनेक प्रकारे कल्पना केलेला हा आत्मा, या आत्म्याच्या अनेक मतमतांतर आहे त्याच्यामध्ये, नानाविध बहुविध पंथ आहेत. आता सुद्धा आपण पाहिलं तर एक पंथ आहे का? नानाविध पंथ, नानाविध संप्रदाय, नानाविध गोष्टी. कोणी असाच आत्मा म्हणतोय, कोणी तसाच आत्मा म्हणतोय, कोण म्हणतो तुम्ही आमच्याकडे आम्ही नुसतं डोक्यावर हात ठेवतो, कोण म्हणतो आम्ही नुसतं सांगतो, कोण म्हणतो असं करतो, कोण म्हणतो तसं करतो, त्यातनं आत्मज्ञान होईल. म्हणजे अशा प्रकारे नानाविध हे सगळे जे पंथ आहेत, त्या नानाविध पंथाच्या द्वारे तो आत्मतत्व काय अनधिकारी व्यक्तीकडून उपदेश केल्यानंतर जे अशा प्रकारे वास्तविक त्या तत्वाला जाणत नाही आणि काहीतरी घेऊन काहीतरी प्रचार करत बसलेले आहेत, त्यांची संख्या आता आपल्याकडे जास्त झालेली आहे सध्या. कारण का? शिक्षणाचा अभाव झाला आपल्याकडे. कोणालाही जे आहे संप्रदायविद शिक्षण जे पाहिजे ते शिक्षण आपल्याला नको आहे. पुस्तकं वाचून काहीतरी करून काहीतरी आपल्याला प्राप्त करून घ्यायचं, त्याचा काही उपयोग नाही. तेच सांगितलं की अशा प्रकारे अनेक प्रकारचा म्हणजे त्याला काय वास्तविक ते तत्व काय सांगायचंय ते कळत नाही. यद्यपि सांगितलं त्या ठिकाणी कोणी प्रजापतीने काय तुमची असणारी तिथे प्रतिबिंब म्हणजे आत्मा, परंतु त्याला कळायला पाहिजे ना नक्की काय सांगितलंय, आणि त्यांनी जाऊन त्याचं चिंतन करायला पाहिजे. विरोचनाने चिंतन केलं नाही, मग काय त्या ठिकाणी असणारा प्रतिबंध हे माझंच पडलेलं आहे, म्हणजे मीच आत्मा. हे असे सगळे जे उपदेश आहे, अनधिकारी शिष्य आणि अनधिकारी गुरु त्या दोघांकडनं जो उपदेश झाला, तर मग अशा प्रकारे हे विरोचनासारखं काहीतरी समजायचं आणि काहीतरी करत राहायचं तसं नाही. म्हणून या ठिकाणी काय अशा प्रकारे जो अनधिकारी व्यक्तीकडून उपदेश केल्यानंतर ते आत्मतत्व मग लक्षात येत नाही. मग त्याने कितीही सांगायचा प्रयत्न केला तर ते आत्मतत्व वास्तविक काय, आता जसं सांगितलं की त्या महावाक्यांच्या द्वारे काय केला त्यांनी, शेवटी उपदेश केला, कळलं नाही तर, आणि तो उपदेश रुजू झाला. पथ्यावर आपण म्हणतो, औषध घेतल्यानंतर एखादा आजारी वगैरे असेल मग काय करतो आपण, त्याला ते औषध देतो, ती मात्रा देतो, आणि मात्रा दिल्यानंतर तास 2 तासांनी त्याला विचारतो आपण काय बरं वाटतंय का. हा, मग तो जो म्हटला ठीक आहे आता बरं वाटतंय, मग म्हणायचं औषध पथ्यावर पडलं, मग काय हरकत नाही, मग पुन्हा 2 तासाने एखादी ती मात्रा पुन्हा देतो. तसंच येते उपदेश केल्यानंतर पथ्यावर पडला पाहिजे, म्हणजे उपदेश केल्यानंतर संसाराची असणारी आसक्ती कमी झाली पाहिजे. कितीही गुरु उपदेश करतोय तरी क्लास संपल्यानंतर पुन्हा संसारामध्येच जातोय, त्याचा काही उपयोग नाही. प्रारब्धाच्या अनुषंगाने प्रत्येकाला आहेच शारीरम केवलम कर, परंतु त्यामध्ये किती लिप्त व्हायचं. पद्मपत्र विमाम भसा सांगितलं, कमळाचं असणारं जे पान आहे त्यावर असणारा थेंब ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय झालं, मग अशा प्रकारे मग आशय जो शिष्य आणि गुरु त्यांची पात्रता नाही त्यांच्याकडनं दिलेला उपदेश, आणि ज्याची पात्रता नाही त्याने घेतलेला उपदेश, हे दोन्ही यांनी आत्मतत्व ओळखता येत नाही. अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ति अनन्यतर्क्यमन प्रमाणात. आणि म्हणजे अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे, मग अशा प्रकारे जर अशा प्रकारे अपात्र असेल आणि त्याने उपदेश केल्यानंतर सार्थक होत नसेल तर मग काय केलं पाहिजे. तत्त्वज्ञानी आचार्यांकडून विधिवत संप्रदायविद यांनी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक तपानुतप घालवलेली आहेत. तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व 2, 3, 4 वर्षाचा कालावधी नसतो हा. तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व सांगितलं किती, 1 वर्षाचा असणारा कालावधी, 1 नाही 12 वर्षाचा संपूर्ण कालावधी म्हणजे एक तप. अशा अनेक तपानुतप ज्यांनी काय केलेलं आहे याचं अध्ययन, त्यानंतर अनुष्ठान, अध्ययन नाही नुसतं. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम शास्त्र म्हणतो. स्वाध्याय म्हणजे स्वतःचं असणारं अध्ययन, अनुष्ठान आणि प्रवचन, दुसऱ्याला असणारे त्याचा उपदेश, याच्यामध्ये कधीही प्रमाद केला नाही. अव्याहत तो असणारा ब्रह्मयज्ञ म्हणून तो पहिला सांगितला. पंचमहायज्ञ जे आहे त्याच्यामध्ये पहिला कोणता सांगितला, ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ म्हणजे हेच शास्त्राचं असणारं पठन पाठन चिंतन. उठल्यानंतर पहिल्यांदा काय तेच पठन पारायणच,
त्यांनीच दिवसाची सुरुवात, मग त्याच्यानंतर इतर गोष्टी. म्हणजे अशा प्रकारे मग तो अशा प्रकारे असणारा जो तत्वज्ञानी आचार्य आहे, तो त्या तत्वज्ञानी आचार्यांकडून उपदेश केल्यानंतर या आत्म्यामध्ये आहे नाही अशी कोणतीच गती नाही. आणि अशा प्रकारे त्या योग्य जो गुरु आहे त्याच्याकडनं उपदेश केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं काय ह्या आत्म्यामध्ये कोणत्याच प्रकारची आहे नाही, ही गती ती गती, इकडे गेला तिकडून आला, कुठं जात नाही कुठे येत नाही, तो आहे तिथेच अस्ति तेव लब्धव्य शास्त्र म्हणून. बस फक्त तो आहेच आहे, तो गेल्यानंतर आपल्यालाच ठेवणार नाही, पण तो आहे तोपर्यंतच. राम जोपर्यंत आहे शरीरामध्ये, आपण म्हणतो याच्यात काही राम नाही, याच्यात काही राम नाही म्हणजे जोपर्यंत राम आहे तोपर्यंत रामाची प्राप्ती करून घ्यायची. याच्यात काही राम नाही म्हणजे ती गोष्ट काय निकृष्ट दर्जाची आपण म्हणतो, त्याला काही त्याचा उपयोग नाही. तसं या जीवनामध्ये सुद्धा जर राम नसेल तर या जीवनाचा सुद्धा काही उपयोग नाही. म्हणून जोपर्यंत जीवनामध्ये राम आहे म्हणजे आत्मतत्व आहे तोपर्यंत राम जाणून घेतला पाहिजे. तेच जे सांगितलं, या आत्म्यामध्ये आहे ना असे कोणतीच गती, कुठं गेला आला कुठे नाही, तो तिथेच आहे, तो कुठे जात नाही आणि कुठून येत नाही. मग फिरतोय कोण? आम्हीच फिरतोय त्याला शोधण्यासाठी. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातून भगवंत राहिला हृदयातून उपाशी. जो तिथं आहे तिथं आम्ही त्याला शोधतोय आणि सर्वत्र फिरत राहील. अंतस्थ आत्मान अजम न दृष्ट्वा भ्रमंती मूढा गिरिकव्वरेषु. शास्त्र अंतस्थ आत्मानम या ठिकाणीच आहे, अजम न दृष्टा या ठिकाणी न पाहता, भ्रमंती मूढा जे मूर्ख लोक आहेत ते भ्रमंती फिरत राहतात. किती? गिरिगव्वरेषु, आज इकडे जातील उद्या तिकडे जातील परवा आणखी कुठे जातील, परंतु आहे कुठं? आहे इथेच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे मग योग्य गुरुनी उपदेश केल्यानंतर, म्हणून योग्य गुरु अपेक्षित आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जो आहे, अशा प्रकारे तत्वज्ञानी जो आचार्य आहे त्या तत्वज्ञानी आचार्यांकडून योग्य गुरूंकडून त्याचा उपदेश केल्यानंतर काय तो नक्की काय आहे ते लक्षात येतं. मग गुरु काय करतात? जे नाही तेवढं काढण्याचा प्रयत्न करतात, ते आहेच तिथे. म्हणून आता जो सांगितला छांदोग्योपनिषदामधलं सामवेदातलं तत्त्वमसी महावाक्याच्या द्वारे काय केलं? श्वेतकेतूला तेवढंच सांगण्याचा प्रयत्न केला. तू जे समजतोय अमुक्त आहे तमुक्त आहे तमुक्त आहे काही नाही, मग तत्त्वमसी श्वेतकेतो ते जे आत्मतत्व आहे ते अशा प्रकारे स्वरूपाचं आहे, तेच आत्मतत्व वास्तविक आहे, सच्चिदानंद स्वरूप जे आहे तेच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ते कारण का? ते अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म आणि यान्यतर्के मनुप्रमाणा. शेवटचं असणारी ओळ पंक्ती मंत्राची काय? आणि यान्यतर्के मनुप्रमाणा. हे कसं आहे? अत्यंत सूक्ष्म असल्या सूक्ष्मातिसूक्ष्म तद अंतरेच, अत्यंत सूक्ष्म सगळ्यात अंतर आत सगळ्यात आत तेच. आणि कसं आहे म्हणून अशा प्रकारे कारण ते सूक्ष्म परिमाणापेक्षा सूक्ष्म आणि कसं आहे दुर्विज्ञेय आहे. कसं आहे अत्यंत सहज आपल्याला वाटतं की होईल ज्ञान एवढं वाचल्यानंतर, पण तो ते दुर्विज्ञ आहे. समजण्यासाठी किती सांगितलं ते लवकर लक्षामध्ये येत नाही. म्हणून राजगुह्य सांगितलं गीतेने त्याला. परंतु असं जरी असलं, राजगुह्य जरी असलं तरी योग्य आचार्य त्यांच्याद्वारे त्याला उपदेश प्राप्त झाला. महावाक्यांच्या द्वारे जीवशिवाक्याचं ज्ञान झाल्यानंतर निश्चितपणे त्याची असणारी अपरोक्ष अनुभूती झाली पाहिजे. नुसतं ज्ञान होऊन उपयोग नाही. ज्ञान सगळ्यांना आपातत आहे, तुम्ही सुद्धा जाणलं ते आत्मतत्व कसं आहे, परंतु त्याच्यासाठी अपरोक्ष अनुभवासाठी जो प्रयत्न आहे श्रवण मनन आणि निध्यासना, हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. आणि अशा प्रयत्नाने मग जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व या ठिकाणी प्राप्त होतं. आचार्यांचं असणारं भाष्य काय म्हणतात आचार्य त्या ठिकाणी? कस्मात नहि नरेन मनुष्येन अवरेण प्रोक्तः अवरेण हीनेन
प्रकृतबुद्धेन इति एतदुक्त एष आत्मा यम त्वं मां पृच्छसी. अशा प्रकारे असणारं आचार्यांचं भाष्य. काय म्हणतात? आत्मज्ञान आचार्यांचं असणारं भाष्य. आचार्य म्हणतात काय? आत्मज्ञान एवढे दुर्लभ असण्याचे कारण काय? आत्मज्ञान जे आहे ते एवढं तुम्ही आता हे एवढं सगळं सांगितलं पाठारंभ झाल्यापासून आत्तापर्यंत. मागच्या पाठामध्ये पण हाच विषय झाला की हे जे आत्मतत्व आहे एवढं दुर्लभ असण्याचं काय कारण आहे? एवढं गुह्य स्वरूपाचं असणारं काय कारण आहे? म्हणून आत्मज्ञान एवढे दुर्लभ असण्याचे कारण काय? याचे निरूपण या मंत्रामध्ये केलेले आहे. 8वा जो मंत्र आहे या 8व्या मंत्राच्या माध्यमातून त्याचं निरूपण या ठिकाणी केलं. आत्मज्ञानाचा श्रोता ज्ञाता वक्ता सर्वच अद्भुत आहे. हे याच्यामध्ये सगळेच अद्भुत आहे. श्रोता ऐकणारा, ज्ञाता जाणणारा आणि वक्ता सांगणारा, हे सगळे जे आहेत हे सगळे कसे आहेत? हे सर्वच अद्भुत आहे. सामान्य प्राकृत बुद्धीच्या हीन मनुष्यास या आत्म्याचा उपदेश करणं अशक्य आहे. आणि म्हणून तो सर्वसामान्य आहे, ज्याची काय संसारामध्ये आसक्ती आहे, सांसारिक बुद्धी आहे, अशा प्रकारचा जो आहे तो सर्वसामान्य प्राकृत बुद्धी ज्याची आहे की त्याला संसारामध्येच त्याला इंटरेस्ट आहे, आपलं अमुक करायचं आहे तमुक करायचं आहे, अशा प्रकारचा जो आहे सामान्य प्रकृत बुद्धीचा जो मनुष्य आहे. म्हणून सामान्य प्रकृत बुद्धीचा हीन मनुष्यास या आत्म्याचा उपदेश करणे अशक्य आहे. कारण ते लक्षातच येत नाही. कारण का? तो जे सामान्य सर्वसामान्य जे जन असतात ते अत्यंत हुशार असतात. कारण का? जिथं त्यांना फायद्याची वस्तू दिसते तिथंच ते जातात. जिथं फायद्याची वस्तू नसतील तिकडे जाणार नाही. कितीही तुम्ही बोलवा, इकडे ये, अमुक कर तमुक कर, त्याला जर त्याचा फायदा दिसत नसेल येतो, पण काय होईल का पहिले विचारते. हे अशा प्रकारचे अत्यंत ते हुशार असतात. सामान्य नाही, अलग अलग. फायदा असेल तरच करतात, फायदा नसेल तर करणार नाही. आणि अशा प्रकारे सर्वत्र जे फायदा बघणारे आहे त्यांच्या बुद्धीमध्ये त्याच्यापासून आता सांगितलं फायदा काय, काही करायचं नाही म्हणजे हेच करायचं, मग त्यांना फायदा काय होणार आहे? म्हणून फायदा काही नाही. म्हणून त्यांच्या बुद्धीवर या आत्म्याचा उपदेश करणे अशक्य आहे. तू ज्या आत्म्याचे स्वरूप मला विचारले आहेस त्याचे वर्णन असंस्कृत बुद्धीच्या लोकांना करता येणे कदापि शक्य नाही. आणि तू जे मला विचारलंय त्याचं वर्णन सर्वसामान्य लोकांपर्यंत करणं कदापि शक्य नाही. म्हणून हा आत्मा सहज कळण्यासारखा नाही. आणि म्हणजे आत्मतत्व जे आहे हे आत्मतत्व तुला वाटेल की सहज प्राप्त होईल, तर हे सहज प्राप्त होण्यासारखं नाही आणि सहज कळण्यासारखं सुद्धा नाही त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी पुन्हा अनुगीता एवढा उपदेश भगवंताने अर्जुनाला केल्यानंतर सुद्धा अर्जुन हे सगळं झाल्या भगवंताला म्हणतो तो तिथं उपदेश केलेला मला पुन्हा करा. म्हणजे एवढं दुर्लभ आहे. अर्जुनासारखा शिष्य आणि भगवान श्रीकृष्णासारखे असणारे जगद्गुरु त्यांनी केलेला उपदेश सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी अर्जुन सगळं झाल्यानंतर, युद्धाआधी झाल्यानंतर, सगळे निवांत झाल्यानंतर म्हणजे तो पुन्हा उपदेश मला करा. म्हणजे एवढं दुर्लभ आहे हे तत्त्वज्ञान. म्हणून तू ज्या आत्मत्वाचे स्वरूप मला विचारलेस आहे त्याचे वर्णन असंस्कृत लोकांना करणे कदापि शक्य नाही. आणि म्हणून हा आत्मा सहज कळण्यासारखा नाही. कारण अनेक दर्शनकारांनी या आत्म्याचे वर्णन विरुद्ध रीतीने केलेले आहे. अनेक प्रकारचे दर्शनकार, प्राय 6 आपण मत आपण अवलंबित करतो. 6 दर्शन, 12 दर्शनाचार्य, 12 दर्शनं, त्यातले 6 आस्तिक म्हणतो आणि 6 नास्तिक दर्शनं आपण म्हणतो. असो, या सगळ्यांनी काय केलं? हे सगळी जी दर्शनं आहे, ही सगळी दर्शनं जी आहे ती कशावर? ती आत्मज्ञानावरच प्रकाशित करतात. आत्म्याचं असणारं स्वरूपच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तरी सुद्धा अनेक दर्शनकारांनी या आत्म्याचे वर्णन जसं पाहिजे तसं केलेलं नाही. त्यांनी काही ठिकाणी विरुद्ध, काहीतरी आणखी काही समजून केलं. ज्ञान मागच्या पाठात सांगितल्याप्रमाणे ज्ञान कर्म समुच्चय वादाच्या अनुषंगाने. मग आचार्य मी का भाष्य करतो की पूर्वाचार्यांनी जो अर्थ घेतलेला आहे तो शास्त्रानुकूल नसल्यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये स्पष्टता यावी म्हणून करतो. असो, आणि म्हणून अशा प्रकारे अनेकांनी कारण अनेक दर्शनकारांनी आत्म्याचे वर्णन विरुद्ध रीतीने केले असती नास्ती करता. म्हणजे त्या आत्म्याचं वर्णन कसं केलं? तर अशा प्रकारे केलं. अस्ति नास्ती, करता अकर्ता, शुद्ध अशुद्ध अशा विरुद्ध रूपाने त्याचे वर्णन केलेले आहे. अशा प्रकारे अनेक विध
त्या आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. आत्मा कळण्यास इतका कठीण आहे, मग त्याच्या ज्ञानाचा उपयोग कोणता तो सांगितला आहे की अशा प्रकारे आत्माचं कळण्यास अत्यंत कठीण आहे, मग त्याचं ज्ञान प्राप्त करून काय उपयोग. अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ती. अशा प्रकारे काय उपयोग ते सांगतात. वेदांत महावाक्याने लक्षणावृत्तीने सांगितलेल्या परब्रह्माशी जो समरस झाला असेल त्याचा जे असणारा उपदेश कोण केला पाहिजे ते सांगतात. वेदांत महावाक्याने लक्षणावृत्तीने सांगितलेल्या परब्रह्माशी जो समरस झालेला अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंनी अधिकारी शिष्यास तत्त्वम पदार्थ संशोधनपूर्वक अखंड वाक्यार्थाचा बोध केला असेल अशा आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे संशय विपर्यय राहत नाही. या ठिकाणी आता त्यांनी सांगितलं, अतिशय स्पष्ट सांगितलं कोणाकडनं उपदेश केला पाहिजे आणि कोणी उपदेश केल्यानंतर तो उपदेश लागू पडतो ते यांनी सांगितलं. कोणी ते वेदांत महावाक्याने लक्षणावृत्तीने सांगितलेल्या ते लक्षणावृत्ती कोण तत्त्वमसी आदी जे आहे भागत्याग लक्षणा. काही घ्यायचं आणि काही सोडायचं. ते तू आहे म्हणजे काय आपण लगेच ब्रह्म होत नाही. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी काय ब्रह्म व्हायला जात नाही. मग मदगत असणारं चैतन्य परमेश्वरगत असणारं चैतन्य असा काही भागाचा त्याग आणि काहीचं ग्रहण असं करून एकत्रित करायचं. जसं लाईट सर्वत्र ज्याप्रमाणे एक आहे, विद्युत उपकरणं अनेक जरी असली, आता हे वाचतंय ते लाईट प्रकाशित करतंय, तिकडे पंखा चाललाय, मोबाईल घेतोय, परंतु या सगळ्यामध्ये असणारी विद्युत जी आहे ती काय, ती विद्युत ज्याप्रमाणे एक अनुस्यूत एकच आहे, विद्युत भिन्न नाही आहे. जे आत्ता इथं विद्युत आहे तीच खालच्या गावात आहे, तेच इथनं असणारं मुख्य जे स्टेशन असेल तिथं आहे. सर्वत्र जशी एकच विद्युत आहे तसं असणारं ते आत्मतत्व सर्व प्राणीमात्रामध्ये एकच आहे. त्याला भागत्याग लक्षणा असं म्हणतात. त्या भागत्याग लक्षणेनं तेच वेदांत आता ही 4 जी महावाक्य सांगितली त्या महावाक्याच्या द्वारे तोच उपदेश कोण श्रोत्रिय ब्रह्म वेदांत महावाक्याने लक्षणावृत्तीने सांगितलेल्या परब्रह्माशी जो समरस झालेला आहे. म्हणजे हे सगळं शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्याच्याशी समरस झालेला. आता त्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये काही नाही, त्याचाच फक्त श्रवण मनन निध्यासन चिंतन त्याच्यामध्ये जो आहे असा जो आहे परब्रह्माशी समरस झालेला आहे असा जो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. गुरुची लक्षणं पुन्हा सांगितली, त्याचं व्याख्यान झालं. असा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंनी असा जो सद्गुरू आहे त्या सद्गुरूंनी काय केलं पाहिजे, अधिकारी शास म्हणजे ज्याच्यामध्ये विवेक वैराग्य सगळं प्राप्त झालेलं आहे असा अधिकारी जो शिष्य आहे त्या अधिकारी शिष्यात तत्त्वम पदार्थ संशोधनपूर्वक अखंड वाक्यार्थाचा बोध केला असेल आणि म्हणजे अशा प्रकारे त्या तत्त्वमसी या महावाक्याचा उपदेश केला असेल. केल्यानंतर काय होतं, एक बोध केला असेल अशा आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे संशय विपर्य राहत नाही. हाच एक आत्मज्ञानाचा उपाय आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे उपदेश केला असेल हाच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वारे भागत्याग लक्षणांनी योग्य अधिकारी शिष्याला तत्त्वमसी आदी वाक्याच्या द्वारे त्या वाक्याचा उपदेश केल्यानंतर त्याला त्या आत्म्याचं यथार्थ ज्ञान होतं. हाच एक मार्ग. दुसरा त्या ठिकाणी सांगितलं हाच एक मार्ग आत्मज्ञानाचा उपाय आहे. या वाक्याचा दुसरा अर्थ प्रत्येकात्मस्वरूप अशा परब्रह्माचे ठिकाणी प्रत्येकात्म म्हणजे प्रत्येकाचं असणारं आत्मस्वरूप. प्रत्येकाचा तिथं आत्म्याव्यतिरिक्त इथं काही नाही, परंतु आम्ही त्याच्यामध्ये काय झालं मूल अज्ञानामुळे मायेमुळे त्याला जीवात्मा जीव ही संज्ञा त्याला दिली. वास्तविक जीवात्मा नाही आत्माच आहे, परंतु मायेनी नामरूपाने एकत्रित येऊन त्याला जीवात्मा ही संज्ञा प्रदान केली, परंतु त्यातला जीव काढला तर काय आत्मच आहे, आत्मत्वाच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि म्हणून अशा प्रकारे काय सांगितलं दुसरा अर्थ प्रत्येकात्मस्वरूप अशा परब्रह्माचे ठिकाणी ज्ञाता नेय एकरूपच असल्याने ज्ञाता म्हणजे जो जाणणारा नेय जे जाणणारा आहे ते हे दोन्ही काय ज्ञाता नेय एकरूपच असल्याने त्यापेक्षा दुसरी अवगती म्हणजे दुसरे ज्ञान नाही. त्या व्यतिरिक्त दुसरं ज्ञानच नाही, एकच आहे. सांगणारा या वस्तूचं विश्लेषण करणारा
ज्या गोष्टीचं विश्लेषण करत आहे ती दोन्ही एकच स्वरूप असल्यामुळे ज्ञाता ज्ञेय एकरूपच असल्याने त्यापेक्षा दुसरी अवगती म्हणजे ज्ञान नाही. ज्या ठिकाणी ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान, ज्ञाता जाणणारा, ज्ञेय जे जाणायचे ते, आणि ज्ञान ज्याच्याद्वारे, ज्ञाता ज्ञानाद्वारे ती ज्ञेय वस्तू जाणतो. त्याप्रमाणे हे काय, आता हे कार्ड आहे, हे कार्ड मी काय करतो, जाणतो. मी जाणणारा, हे कार्ड आहे, हे ज्ञान, आणि कार्ड ज्ञेय वस्तू. अशा प्रकारे ही त्रिपुटी, हे म्हणजे ही त्रिपुटी ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान, त्या वस्तूचं असणारं ज्ञान ज्ञेयच्याद्वारे आणि ज्ञाता जाणणारा, असा ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी असते. त्या ठिकाणी ज्ञान वेगळे असते, या ठिकाणी सर्वच एकच असल्याने अन्य अवगती नाही. आत्म एकत्व विज्ञान हे ज्ञानाचा परिकाष्ठा आहे. परंतु या ठिकाणी त्रिपुटीचा नाश, सगळंच एक आहे. पाण्यालाच पाणी जर जाणायचं झालं तर काय जाणणार? त्यामुळे इथे ही जी त्रिपुटी आहे की ज्याच्याद्वारे विषयांचा किंवा असणाऱ्या वस्तूचं ज्ञान होतं, त्या त्रिपुटीचा नाश झाल्यानंतर सगळं एकच आहे. आत्मतत्वचं एकच रंग आहे. तिथे त्याचं विश्लेषण करणार कसं? आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सर्व एकच आहे. मग नंतर म्हणून वेदांत शास्त्रामध्ये काय त्याचा अनुभव सुद्धा होत नाही. अनुभव कोणाचा होतो? अनुभव आपल्यापासून भिन्न वस्तू जी आहे, आपल्यापेक्षा भिन्न वस्तूचाच अनुभव होतो. चहाचा आपण काय करतो, एक असा चहाचा पेला पिल्यानंतर काय करतो, आपल्याला बरं वाटतं, म्हणजे त्यात भिन्न वस्तूचा अनुभव होतो. पण स्वरूपाचा अनुभव काय होणार? म्हणून यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह सांगितलं शास्त्र. नेती हे जे सगळी जी वेदांत वाक्य आहे की अनुभव जोपर्यंत, कसला अनुभव आणि काय करणार त्या ठिकाणी, म्हणून मौनम व्याख्या काल सांगितलं. प्रकृत परब्रह्म बोलण्यासाठी सुद्धा शब्द नाही त्या ठिकाणी. तो काय होतो, मौन अवस्थेमध्ये जातो. तर काय सांगण्यासाठी जर काय असेल तर सांगेल ना. अंतर्बहिश्चतत् सर्वं व्याप्यम नारायण स्थितः. आत बाहेर सर्वत्र एकच आत्मतत्व आहे. कोणाला, कोणत्या विषयी, कसं, काय करेल, म्हणून तो मौन अवस्थेमध्ये जातो. हेच सांगितलं. मग अशा प्रकारे काय, पराहित ज्ञानाची गतिरत्र नास्ती, या अंशाचा दुसरा अस्त्र अहम ब्रह्मास्मी सर्वं खलिदं ब्रह्म असे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्या आत्म्याच्या ठिकाणी आरोपित जो संसार, त्याची स्थिती राहत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे तत्वज्ञ गुरुकडनं उपदेश झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी सर्वं खलिदं ब्रह्म ही जी महावाक्य आहे, त्याने अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याला कळलं गुरुपदेशाने, हा पण काय, हा तयारीचा शिष्य आहे. त्यामुळे गुरुने एकदाच उपदेश केल्यानंतर त्याला लगेच त्याची अनुभूती निर्माण झाली की खरोखरच. आणि म्हणजे अशा अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्या आत्म्याच्या ठिकाणी आरोपित जो संसार, त्याची स्थिती राहत नाही. मग त्याच्या दृष्टीने संसारच आता राहत नाही. मग काय, योग ऋतो वा भोग ऋतो वा संग ऋतो वा संगविहीन आचार्यांनी जे सांगितलं, यस्य ब्रह्मणी रमते चित्त. कुठे जरी तो आपल्याला दिसत असला तरी त्याचं चित्त ब्रह्मामध्येच आहे. नंदती नंदत्येव असं त्याचं व्याख्या आचार्यांनी केली. म्हणजे आरोपित जो संसार, त्याची स्थिती राहत नाही. म्हणजेच काय, समूल संसाराचा अत्यंत विनाश होतो. संसाराचा काय, मुळासहित काही राहत नाही खाली. म्हणून अशा प्रकारे समूल संसाराचा अत्यंत विनाश होतो. अर्थात निरतिशय सुखरूप मोक्ष स्वयंसिद्धता आहे. मोक्ष प्राप्त करण्यासाठी कुठे जायचं नाही, तो इथेच आहे. फक्त आपण काय, आपण लेबलवरती लावलंय नामरूपाचं, तेवढं बाजूला केल्यानंतर तो तिथेच आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी कुठे इकडे गेला आणि त्याला आत्म्याला प्राप्त करून आणला असं होत नाही. म्हणून अकार्य सिद्ध ब्रह्म, मागे पाठामध्ये सांगितलं, ब्रह्मप्राप्तीसाठी काय करायचंय का, काही करायचं नाही, अकार्य. आणि पूर्वमीमांसा कार्यसिद्ध केल्यानंतर प्राप्ती आहे. स्वर्गादी लोक आहे, यज्ञादी अनुष्ठान आहे, ते यज्ञादी अनुष्ठान केल्यानंतर स्वर्गादी लोकाची प्राप्ती आहे, तोपर्यंत नाही. परंतु आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी काहीच करायचं नाही. जे करतोय ते सगळं सोडून द्यायचं. मी अमुक करतोय, मी तमुक करतोय, ते सोड 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 सोड. येन त्यजसी तत् त्यज सांगितलं शेवटी.
ज्यांनी हे सगळं सोडत आलास ना, त्या मनाने, त्या अंतःकरणाने, आता शेवटी त्याला सुद्धा सोडून द्यायचं, त्याला सुद्धा ठेवायचं नाही. तेव्हा मग काय होणार आहे? तेव्हा ते आत्मज्ञान आहे, ते आत्मतत्व आहे, त्याची अपरोक्ष अनुभूती त्या ठिकाणी होणार आहे. आणि मग महात्म्यांनी सांगितलेला, ऋषींनी सांगितलेला जो अनुभव आहे, काय नंदती नंदतेव, सर्वत्र त्याला म्हणतो आनंदाचाच असणारा निरतिशय आनंद जो आहे त्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणजे समूल संसाराचा अत्यंत विनाश होतो. अर्थात निरतिशय सुखरूप मोक्ष स्वयंसिद्धच आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी कुठं जायचं नाही, स्वयंसिद्धता हे सांगितलं. तिसरा अर्थ, ब्रह्मस्वरूप झालेल्या आचार्यांनी जो आत्म्याचा अभेद बोध केला, जे ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, अशा गुरूंनी, आचार्यांनी जो त्याला काय केला, जो आत्म्याचा अभेद, आत्मा अभेद आहे अशा प्रकारे जो त्याला बोध केला, त्या आत्म्याच्या ठिकाणी अगती म्हणजे अज्ञान राहत नाही. तिथे आत्म्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अज्ञान राहत, ज्ञानस्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप हा ज्ञान सत्किम ते आनंद स्वरूप, चित्किम आनंद स्वरूप सांगितलं, ते आनंद स्वरूप आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे ते जे ज्ञान आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी अगती म्हणजे अज्ञान राहत नाही. सद्गुरूप्रमाणे तो शिष्य ब्रह्मस्वरूप होतो. अशा प्रकारे त्या सद्गुरूंनी योग्य उपदेश केल्यानंतर त्या शिष्याच्या ठिकाणी सुद्धा कुठलंच अज्ञान न राहता तो शिष्य सुद्धा ब्रह्मस्वरूप होतो. आत्मा जरी दुर्विज्ञ असला तरी त्याच्या यथार्थ ज्ञानाचा उपाय सांगितलेला आहे. यद्यपि तो दुर्विज्ञ आहे, मान्य आहे, मला राजविद्या राजगुह्य आहे हे मान्य, परंतु हे सगळं जे शास्त्र आहे, वेदांत शास्त्र जे आहे, सगळ्या वेदांत शास्त्रामध्ये त्याचीच प्रक्रिया सांगितली, कशा प्रकारे आत्मतत्व प्राप्त करायचं. म्हणून याला शारीरिक मीमांसा म्हटलं. शरीरे भवा शारीर, शरीरामध्ये असणारं ते तत्व शरीराच्या भिन्न ते नक्की काय हे सांगण्यासाठी हे वेदांत शास्त्र, आणि त्यासाठीच ही सगळी उपनिषद. म्हणून अत्यंत दुर्विज्ञेय असला तरी सुद्धा ते काय, त्याचा ज्ञानाचा उपाय शास्त्राने सांगितलेला आहे. याशिवाय दुसरा उपाय कुठलाच नाही. शास्त्राने उपनिषदांनी जो मार्ग सांगितला त्यात व्यतिरिक्त कोणी म्हणत असेल असं प्राप्त करून देतो, तसं प्राप्त करून देतो, खोटं. त्याने त्या तत्वाचा उपदेश होऊ शकत नाही. जी प्रक्रिया आहे वेदांत शास्त्राने सांगितले त्याच प्रक्रियेनं उपनिषद वाक्यांनीच त्याचा बोध होतो. कारण आत्मा हा अत्यंत अणु म्हणजे सूक्ष्म म्हणजे दुर्विज्ञेय आहे. यासाठी केवळ तर्काने त्याचे ज्ञान कदापि होणार नाही, अत्यंत दुर्विज्ञ. पण केवळ तर्काच्या द्वारे अमुक तमुक करून त्याच्या शब्दखेळ करून शब्दछळ करून त्याचं ज्ञान होणार नाही. तर सांगितलेली परंपरेने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असे असणारे जे आचार्य गुरुपरंपरेने ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे त्यांच्याकडनंच श्रवणमननिध्यासाच्या द्वारे ते आत्मतत्व यद्यपि दुर्विज्ञेय असलं तरी सुद्धा त्याचा बोध होतो. आणि नुसतं तर्क करून शिकला काहीच नाही, परंतु फक्त काय करतोय, फक्त तर्क करत राहतोय. अमुक करायचंय, तमुक करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, म्हणून त्याचाही उपयोग नाही. तर्क हा अप्रतिष्ठित आहे, याकरता गुरुशरणागती केली पाहिजे. आणि म्हणून तर्काच्या द्वारे म्हणून याचं ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, गुरुशरणागती अनन्यभावाने. शिष्यस्ते हम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, हे जे आहे अर्जुनाचं वाक्य हे लक्षात ठेवलं की आता हे गुरु हो मी तुमचा शिष्य झालेला आहे, आणि आता काय, आता तरी मला त्या आत्मतत्वाचा उपदेश करा, असं गुरुला अनन्य भावाने शिष्य गेल्यानंतर, शरण गेल्यानंतर मग गुरु त्याच्या असणाऱ्या योग्यतेनुसार त्याला योग्य वेळी योग्य काळी त्याला महावाक्याचा उपदेश करून अत्यंत दुर्विज्ञेय असणारं आत्मतत्व, त्या आत्मतत्वाचा उपदेश करून त्याला साक्षात अपरोक्ष अनुभूती करून देतात. अशा प्रकारे हा सगळा असणारा आत्मज्ञानाचा ब्रह्मप्राप्तीचा क्रम या मंत्रामध्ये सांगून पुन्हा असणारा 9वा मंत्र नैषा तर्केन मतिरापणे या त्याचं असणारं व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.